म्हटलं काय जमाना आलाय. आणि साऱ्या तू गावाकडे राहून मला सगळं सांगू नकोस. तुझं कौतुक वाटतंय. मस्करी करत नाही खरं सांग. साऱ्या तू गावाकडे राहून शेती करतोयस, त्यातही सेंद्रिय शेती करतोय, त्याचं खरंच कौतुक वाटतं रे. या शहरात पण अडकल्यासारखं होतं. साला कधी कधी वाटतं हे सगळं सोडून ना दूर निघून जावं. आणि गंमत सांगू तुला, अरे हे हरामखोर आहेत ना, ते साले रिसर्च करणार भावना, ह्युमॅनिटी, सेन्स अशा गोष्टींवर, पण प्रत्यक्षात मात्र गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. हे सारा हाडमाऊस असणारी माणसं आहोत आपण चुकणारच ना. विक्टमाइज करत नाही मी स्वतः. कारण आता आपण नाही चुकलो तर आपल्या तरी मशीन्स मध्ये काय फरक. सेकंदाला अब्जावधी कमावणाऱ्या भांडवलदार श्रीमंतांना त्याचं काय पडले कोण असं कोणतरी आहे. विचार करून करून लोक बदली झाले माझा. हे तू सांगायची गरज नाही आम्हाला. त्याला मलाच वाटतं मी ना खरंच एक दिवस वेळाच होणार आहे होते. हो रे, काळजी घेतो. हे बरं चल फिरतो. बाय. Is it? Yes, Saheli. Are you okay? Yes, I am. I am all okay. का? तुम्ही असं म्हणत होता. सोनं विचारलं की तुमचं स्ट्रेस वाढवण्यासाठी मी सगळ्यांना एखादं क्लास शिकवायला होता. नाही नको. इतकाही काही स्ट्रेस आलेला नाहीये. मग how to be always happy or having ways of staying healthy यावरचं पॉडकास्ट आहे का? सहेली बस नको तिथं तुझा नसलेला मेंदू चालवू नकोस. Sorry, if I might have hurt you with moments. गबस ग. Why always you angry desert? आता फोडून टाकेल ना मी तुला. Can I tell you a funny joke? हे त्यापेक्षा I will tell you fine secret. प्रेक्षिताला हवी आहेस ना, प्रेक्षिताला हवी आहेस ना म्हणून तू यात्रात आहेस ना. नाही तर कधीच बाहेर फेकून दिलं असतं मी तुला. Fucking idiot machine. अरे तू ऑफिसला गेलेलास ना, एवढ्यात कसा काय परत आलास? तुझ्याशी बोलतीये. नाही गेलो ग. तू काय करतेस हे? का काय झालं? अगं आई होणार आहेस तू. स्वतःच्या काळजी घेतली पाहिजे ना. अरे भाऊ, पण आता ते इतकं पण ओझं उचलत नाही. आता उगीच स्वतःचं लॉजिक लावू नकोस. डॉक्टरांनी काय सांगितलं? बाळाला आणि शरीराला त्रास होईल, कुठलंही काम करायचं नाहीये ग. तू काय तू करणारच काम? ठीक आहे, जॉबला टाटा कर आणि घरी बसून कर आणि काम. घरात कोणतरी कामाला ठेवायचं ठरलंय ना आपलं. ते बघूया आपण नंतर. तू आधी ओव्हर थिंक करणं बंद कर. ओव्हर थिंक करणं हा बायकांचा जॉब, कळलं? ठीक हे कर मग तुला हवं तसा. तसंही माझं कधी काय ऐकतेस तू? अरे यात एवढं वैतागण्यासारखं काय आता? नाही आहे ना काही. देन लीव इट. इट्स ओके. काय झालंय रे? एवढी का चिडचिड करतोस आज? ऑफिस मध्ये वाजलंय की काय? नाही ग. फील्ड वर्क करताना काही झालंय? अरे मग काय झालं? काही झालेलं नाही. एव्हरीथिंग इज फाईन. एव्हरीथिंग इज जस्ट फाईन. आपलं बाळ कसं आहे? कसं आहे? पोटात आहे. हे काय करतोस? तर तुला हात मारली नाही येड्या. त्याचं पण तयार तरी होऊ दे आधी. तुझं इथे होतं काय? नाही कसं होईल का आपलं बाळ?
बाकी कसंही झालं तर चालेल, पण तुझ्यासारखं एवढं होऊ नये. हे माझ्यासारखंच होणार आहे ते. निर्झर, ऐक की, तुला सांगायचं राहिलं, आज सकाळी निशाचा कॉल आला होता. ती सांगत होती की न्यू लाईफ एरामध्ये ना आपल्याला हवा तसा बाळाचा मेंदू कस्टमाइज करून देतात, आणि तेही आपल्याला परवडेल अशा बजेटमध्ये. भारी ना? काय आणि कशाबद्दल बोलते? अरे तुला माहित नाही? BCC ब्रेन कस्टमायझेशन सेंटर. अलीकडे ना अशी प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू झाली आहेत निवडक सिटीज मध्ये. तिथे अरे पोटात असतानाच बाळाच्या मेंदूवर न्यूरोथेरपी आणि त्याच्या जीन्सवर वगैरे काम केलं जातं. निशा पण करणार आहे तिचं बाळ तसं. हे पण कमाल आहे. तुला कसं माहित नाही याबद्दल? माहितीये, हे नवीन आलेलं आणखी एक पोस्ट मॉडर्न फॅड. आधीच्या AI ला घातलेल्या धुमाकूळ कमीच आहे ना, त्यात आता ही नवीन रोबो ह्युमन जन्माला घालणारी सिस्टीम पैदा होती. म्हणजे कसं, आता आधी स्वप्नातली घरं विकायची, आता स्वप्नातली बाळं विकताय. म्हणजे नाहीतर गर्भाशयातच ठरवा हा बाळाचा IQ किती असेल, EQ किती असेल, त्याची लॉजिकल किंवा क्रिएटिव्ह क्षमता किती असेल. हे चौकात वाचतोय आम्ही त्यांच्या ऍड्स. निशाचं सेंटर कुठं? न्यू लाईफ. आता त्यांची पण टॅगलाईन, येस, लेट्स नॉट गेट वाईल्ड, यू बर्थ टू अ परफेक्ट ह्युमन चाइल्ड. परफेक्ट का? परफेक्ट मूल जन्माला घालण्यात काय वाईट आहे? हे त्यात काही चांगलंही नाही. हा, तुला किती वेळ सांगितलं की इंग्रजी ठेवत जाऊ नको. निर्झर, आय एम सिरियस. आय एम ऑल्सो सिरियस. मी आपल्या बाळाबद्दल बोलतेय. डोंट बी मॅड. हा, आपण असलं काहीही करणार नाही. का नाही करायचं? मला माझं मूल तसंच हवं. माझं आता आपलं आहे ना ते. तू शब्दात अडकू नको. हा, मी खरंच सिरियसली बोलतेय. आत्ताचा बाळाच्या भविष्याचा विचार हे करतोय हा मी विचार, आणि त्या विचारात बाळाच्या मेंदूशी असं छेडछाड करणं नाहीये. छेडछाड नाही, त्याला सुदृढ, हुशार, हेल्दी मेंदू म्हणतात. तू सोडा, मला तुला काही समजावून सांगताच येईल नाही. अरे तू ना नकोच समजावून, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे एवढं मात्र खरं. मूर्खासारखं बोल नको, ओरडू नकोस. आणि आधी ना तुझ्या या युटोपियातून बाहेर ये. अरे थोडा तर रिअलिस्टिक विचार कर. आणि मोरोवर माझ्या बाळाला त्रास होईल असा तुझा कोणताही डिसिजन मी मान्य करणार नाही. आता तू उगीच वाद घालतेस. मी माझा निर्णय सांगतेय, आणि मला तुझा निर्णय मान्य नाहीये. मग बघेन मी काय करायचं ते. कसलं खूळ घेतलेस डोक्यात? आपण दोघे आहोत की समर्थ आपल्या बाळाला वाढवायला, मोठं करायला. अगदी प्रेमाने वाढवू आपण त्याला. हे प्रेम पुरेल का त्याला वाढवण्यासाठी? आणखी काय लागतं? पैसे लागतात, आहेत पुरेसे सध्या आपल्याकडे. यू आर नॉट गेटिंग माय पॉइंट. अरे वृद्ध प्रेमाचा किंवा पैशांचा नाहीये. मग आपल्या बाळात कसलीही कमतरता असलेलं नको आहे मला. आता असेल एखादी कमतरता तर काय फरक पडतो त्यानं? काय फरक पडतो? अरे या नव्या AIच्या जगाशी कम्पीट करण्यालायक जर त्याला जन्माला नाही घातलं ना तर त्याचे गुन्हेगार होऊ आपण. तसंही आपण त्याचे गुन्हेगार होणारच आहोत. त्याला या आर्टिफिशियल जगात जन्माला घालू. हे सगळं जे तुझं तत्वज्ञान आहे ना ते तुला माझ्या पोटात मूल द्यायच्या आधीच सुटायला हवं होतं. शिता, oh, you think this is my fault? एक काम करू आपण, उगीचा वाद घालण्यापेक्षा ना आपण मूळ जन्माला घालायला नको. मानवी महाविद्यालय वेळातील सार्वजनिक आहे. एकांकिका निर्झर, लेखक भारत जीवन प्रभोत, दिग्दर्शक सतीश कागडे, मार्गदर्शक राजेश देशपांडे. सादर करीत आहोत निर्झर.
अक्षिता हे भारी आहे. रुसणं हा मग बायकांचा जन्मसिद्ध हक्क चोरल्याबद्दल मिर्झा साहेब तुमच्यावर केस केली पाहिजे. मला ना कॉलेज मधला तू आठवतोय पण असाच होतास. त्या पित्यावरचा इंट्रोवर्ट चेहऱ्यावर काय हे असेच गंभीर इतिहास इव्होल्युशनवर भाषणं काढत फिरणार. अवघड प्रश्नांनी त्या प्रोफेसर लोकांचे कान तापवणार. टेक्नॉलॉजीवर गरजेपेक्षा जास्त विसंबून नका राहू असं क्लासमेट्सना सांगणार. स्वतः टेक्नॉलॉजी आणि इतरांना मात्र ज्ञान वाटणारा. तो फेमस डायलॉग आहे ना तो तुला परफेक्ट सूट करतो. हिप्पोक्रेसी की भी सीमा होती है बाबू मुशाय. त्याला हिप्पोक्रेसी नाही, आपण गोष्टींच्या किती प्रमाणात आहारी जातोय त्याचं इतरांना भान देणं असं असेल बाबा असेल. आता तुमच्यासारखे विद्वान बोलतायत म्हणजे असेलच नाही का. हे मस्ती करते हा नाहीतर परत तोंड वाकडं करशील. तुला माहितीये कुठल्याही मुलीला अनरोमॅन्टिक वाटावं इतक्या दुसऱ्या स्वभावाचा होत असतो. का लग्न केलंस माझ्याशी? कारण आजूबाजूचे सगळे लिव्हिंग सिच्युएशनशिप मध्ये राहत असताना तू असं छाती पुढे काढून म्हणालास मला लग्न करूया. व्हॉट अ करेजियस डिसिजन. सुरुवातीला लग्न नको लिव्हिंग मध्ये राहूयात का असं म्हणणारी तूच पण गोड बोलून खरेदी केलीस तू माझ्यावर. म्हणजे काय काय तर लव्ह कमिटमेंट इटर्नल लव्ह लैला मजनू म्हातारपण नातू परतू असं काय काय सांगून शेवटी पटवलंच की मला. या डिजिटल जगात तुझ्या हृदय पिळवून टाकणाऱ्या कवितांनी घायाळ झाली. आणि म्हणलं why not? Let's experience the thrill. Let's get married. चढलीये की काय तुला? अरे तसंही माझा फोटा तुझ्यापेक्षा जास्त आहे. असं इतक्या चढत नाही मला. हे नाही माझा सीता माझा मूड नाही. माझा मूड नाही. सहेली play our favorite old romance. शिल्लक राहिलेल्या टेकड्या तळी वहिला अमेझिंग स्पर्श. So take my hand. तासंतासच्या गप्पा Take my whole life. सरप्राईज अनगिनत मिठ्या thousands of kisses, romance, Falling world in sex. हे तुला आठवते आपण पहिला किस कसा केलेला? कसा? निर्झर अरे तुला ना कधी सांगितली नव्हती ही गोष्ट पण मी एका AI ऍपची हेल्प घेतली होती आपलं रिलेशन किती आणि कसं वर्कआउट होईल ते चेक करायला. And see, that damn AI was absolutely right. 1000%. म्हणजे आतापर्यंत तू माझ्यासोबत ते AI ऍप तुला सांगतोय म्हणून असं नाही रे इथे मी म्हणते किती कमाल आहे ना रे इतकं करेक्ट कुठून कुठं आलो नाही आपण किती सहज
सोप्या केलेत गोष्टी टेक्नॉलॉजीने. किती दुर्धर आजार बरे होत आहेत लोकांचे. अरे काही तर व्हॅनिशच झालं. ऑसम ना. जगणं एकसुरी एक रेषीय करून टाकलंय. त्याचं काय? जगण्यातली डायव्हर्सिटीज नष्ट झाली. त्याचं काय? अगं आपण सर्जनशीलता हरवून बसतोय. त्याचं काय? काय एवढा निगेटिव्ह विचार करतोस रे नेहमी? जोवर आपल्या फायद्याचं आहे तोवर तक्रार का करायची? उगाच अस्वस्थ होतोस नेहमी. अगं हे जे अस्वस्थ होणं आहे ना तेच खूप नॉर्मल आहे. खरं तर जगण्याची मानसिक एक गरज आहे. मानसिक गरज नाही त्याला मानसिक स्वास्थ्य नीट नसणं म्हणतात. मिरेकल्स घडले त्यातून मिरेकल्स. त्याला निव्वळ योगायोग म्हणतात. उद्या न्यूटनवर सफरचंद पडलं म्हणून ग्रॅव्हिटी कळली. हा पण अस्वस्थतेतून लागलेला शोध आहे असं म्हणशील. अगं मग आहेच तो. हे बघा ते सफरचंद असं खालीच का पडलं वर का नाही गेले या प्रश्नाने तर अस्वस्थ केलेलं काय. आणि हा फक्त सायन्सच नाही ना. उत्तम लिटरेचर, उत्तम संगीत, उत्तम कविता या अस्वस्थतेतूनच जन्म असेल. पण म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने नेहमी अस्वस्थ राहावं असं कोणाला वाटेल? एखाद्याची जगण्याची चॉईस असू शकते ना ती. चॉईस जपण्यापायी आपल्या माणसाला वेळ लागलं तरी चालेल. तू माझा मुद्दा समजून घेतला. मला तुला सांगायचं समजलाय मला. ऐकून माझं बाळ वेगळं झालेलं मला चालणार नाही. त्याचं मन मेंदू सशक्तच हवाय मला. बाळाचा मुद्दा. अरे बा. आणि मी सकाळी जे बोललीये ना त्याच्यावर विचार कर. सकाळचं इथं काय आहे? एकशिदा अगं एकशिदा सकाळचं काय? खोलीभर साचून राहिलाय अस्वस्थ शक्यतांचा धूर. आत्मा हरवलेल्या माणसांच्या चितेवर संवेदनशीलतेच्या होळीतून बाहेर पडणारा माणुसकी पेटवल्यानंतरचा आकाश व्यापून राहिलेला दूर. अस्वस्थतेच्या समुद्रातून धावून निघणार नाही एकही सर्जनाचा थेंब. कारण सुखी होणं ही आमची प्रायोरिटी. त्यासाठी मेंदूत सुखाची आनंदाची इंजेक्शन उसवली पाहिजे. अस्वस्थतेला लगाम घातला पाहिजे. निसर्गाला उत्क्रांतीच्या आईला घोडा लावून आर्टिफिशियल क्रांती घडवली पाहिजे. चला फक्त प्रोसेस, फक्त इन्स्टिंक्ट. वी वॉन्ट ऑप्टिमल रिझल्ट. वी वॉन्ट फकिंग परफेक्शन. वी वॉन्ट फकिंग परफेक्ट चाइल्ड. वी वॉन्ट फकिंग परफेक्ट चाइल्ड. हा मिळता येईल करणे हा सर करतो. आणि हा परफेक्ट आहे नवीन हो सर करतो. परफेक्ट मला आर्ट्स ऍडमिशन द्यायचं आणि नाही सायन्स मध्ये परफेक्ट आहे सर. हो ए शिकलास का? शिकलास शिकून घे. मागे नसेल उपाशी नसेल. किती जाड झालायस की नवीन गॅजेट घ्या.
अगदी परफेक्ट बारीक होशील. आणि हो, हा स्मार्ट बँड घेतला नाहीस, अरे घे, तुला एकदम परफेक्ट सूट करेल. गर्लफ्रेंड आहे परफेक्ट. सेक्सुअल कसा यार, परफेक्ट जमला पाहिजे. सारा सगळं कसं एकदम मला परफेक्ट पाहिजे. काय झालं? काय होत आहे? काय होत आहे? ए आई, का लोक आपण गाव सोडून शहरात? पैसा आणि शहर सुग्या बाबांच्या थापांना का भुललीस ग तू? या आर्टिफिशियल गोंधळात जगण्यापेक्षा आपला गाव काय वाईट होता ग? इथं काहीच नाही. इथं काहीच नाही. या म्हणावं काय शहरात? नुसती गर्दी, पैसे, घाणेरडे वास, रोज नवनव्या ऑफर्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, हरामखोर एआय आणि रोबोट. काहीच नाही. इथं काहीच नाही ग. इथं काहीच नाही. न श्वास घ्यायला खुला आकाश, न भोवती कसलंच हिरवेपण, न चिंब भिजून गारठावर असा पाऊस, ना निळ्या चांदण्यातली गाढ झोप, न चिमण्या कोकिळेच्या गाण्याने येणारी जाग. काहीच नाही. काय मला तुझी खूप आठवण येते ग. मला खूप एकटा वाटतं. काही मला खूप एकटा वाटतं. ऑफिस ला जायला उशीर होत नाहीये का? अरे आवर ना, ऑफिसला जायचं नाहीये का? काय म्हणालास? काय? मी जॉब सोडलाय. रात्री जास्तच झालेली दिसते. गंमत नाही. काल म्हणूनच ऑफिस वरून जॉब सोडूनच आले. अरे पण कारण काय? हमें सुकून में कामयाबी नजर आई. हम थे. कळेल अशा भाषेत बोलशील जरा?
आता त्यांना आणि मला ना एकदमच रिअलाइज झालं, आम्हाला ना एकमेकांची अजिबातच गरज उरलेली नाहीये. सकाळी सकाळी मी चेष्टेच्या मूडमध्ये नाही आहे सर. मी चेष्टा करत नाही. तू खरं बोलतोस? नाही, खोटं गंमत. निर्झर खरंच बोलतोय. अरे पण असं अचानक? मग होतात गोष्टी अचानक, म्हणजे पूर्वी व्हायच्या. यु नो, लोक अचानक प्रेमात पडायचे, अचानक सोडून जायचे, अचानक रागवायचे. अनसर्टिनिटी इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ. मग नवी नोकरी शोधणारेस ती कसं? विचार केला नाही. विचार केला नाहीये म्हणजे? निर्झर, अरे तुझ्याशी बोलतीये निर्झर. काय निर्झर? सहेली, मम्माच्या आवाजात बोलशील? बोल बाळा, काय झालं? मम्मा, काय झालं बाळा? अशी नर्वस कायस? निर्झरने जॉब सोडलाय. गेल्या वर्षभरात ना त्याचा 4था जॉब. कुठंच घर टिकत नाहीये ग तो. का बरं? तब्येत बरी होती त्यांची? कसं नाही ग, कसलं टेन्शन आहे का बाळा? वेट लागलोय अगं त्याला. भांडला असेल बॉसची, आणि काय होणार आहे? आणि हे त्याचं नेहमीच झालंय. एखादी गोष्ट नाही पटली तर टोक गाठायचं. ठीक आहे, तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. मम्मा, तू स्वतःची काळजी घे बरं आधी. यू आर अ स्ट्रॉंग गर्ल ना. गेट अप. ही विल बी फाईन. आय लव्ह यू बेबी. लव्ह यू टू मम्मा. पुढे कर इक्षिता. जर तू नको सांगूसा मला बरं वाटतं तिच्याशी बोलल्यावर. फरक असतो इक्षिता, बरं वाटण्यात आणि खरं असण्यात. ही सहेली नसती ना तर मला माझ्या आईशी असं कधीच बोलता आलं नसतं. तसंही तू तुझ्या खऱ्या जिवंत आईशी बोलतच नाही. यू नो व्हेरी वेल. आमच्यात असा संवाद होऊ शकला असताना तर नसती गरज पडली सहेलीची. माणसं कुठेतरी कमी पडतात, म्हणूनच त्यांना या आर्टिफिशियल मदतीची गरज भासते. एनिवे, तू काय ठरवलंयस नोकरीचं? अरे एकतर किती मुश्किलीने नोकऱ्या मिळतात आजकाल, आणि त्यात तुझं सतत हे असं. इकॉनॉमिकली कसं वर्कआउट करणार आहोत आपण? बघू ग, जेवढे सेव्हिंग आहेत ना ते वापरू संपेपर्यंत. नंतर कोणी दिलीच जॉबची भीक तर बघू. तसंही या जगाला जे हवंय टॅलेंट, वेग आणि शक्ती नाहीये माझी. तसंही आता AI जितकी कामं करतोय तर आपली काय गरज? तुम्ही लेक्चर झालं असेल ना तर लेट्स टॉक अबाउट अस. यू नो मी जॉब नाही करू शकत आणि मला मिळणंही अवघड आहे. आणि सध्या पैसे ही महत्वाची गरज आहे. महिन्यात हप्ते भरायचे असतात, क्रेडिट कार्डची बिलं भरायची असतात. शिवाय महत्वाचं म्हणजे आपल्या बाळाचा मेंदू कस्टमाइज करायचा असेल तर त्याला खर्च येणार. इक्षिता, एक लिस्ट तयार करायला घे. उठून करू आपण आपल्या बाळाचा मेंदू कस्टमाइज. चल, एक लिस्ट तयार करायला. म्हणजे कसं आपण सगळं आधीच ठरवू. त्याचा IQ किती असेल, EQ किती असेल, मोठा झाल्यानंतर तो काय होणार आहे, कसा होणार आहे, कुणाच्या प्रेमात पडणार आहे, हे सगळं आधीच फीड करून टाकू त्याच्याकडे. म्हणजे कसं नंतर त्याला कशाचं कधी वाईट नाही म्हटलं पाहिजे ना, तो धडपडला पाहिजे. सगळं करू आपण. घे ना लिस्ट तयार. घे ना, आता घेऊन भयंकर निगेटिव्ह झालायस तू. अरे हे काय झालं तुला? ठीकच आहे इक्षिता, या जगातच काहीतरी बिनसलंय ग. फक्त तुला हवं म्हणून मी नॅचरली जन्म देऊन आई होण्याचं मान्य केलं. मग आता माझ्यासाठी तुला एक गोष्ट का ऍडजस्ट करता येत नाहीये? इक्षिता, आई बाबा होणं म्हणजे काय केवळ पुरुषानं स्पर्म्स देणं आणि बाईने ते पोटात वाढवणं एवढंच असतं का? मान्य आहे, हा एका जैविक इच्छेचा
किंवा नॅचरल सिलेक्शनचा भाग आहे, तरी त्याही पेक्षा जास्त आपल्या मनाची गरज असते ना गती. हे प्राण्यांच्या तरी आपल्यात हाच तर फरक आहे ना. आपण नाही, मूल जन्माला आल्यावर त्याला वाड्यावर सोडून घेऊ, आपण त्याला वाढवतो, मोठं करतो, अगदी मरेपर्यंत त्याची सोबत करतो. एआयला मन नसतं, एआय नाही चुकत, पण आपण चुकतो कारण आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी आहे. रोबो ह्युमन नाही जन्माला घालत आहोत आपण, आपला अंश येतो त्याला वाढू द्यायचा, त्याला वाढायचं. आपण ना फक्त त्याच्यासाठी आधाराचं भक्कम झाड बनवून उभं राहायचं. जग स्मार्ट झालंय, जर स्मार्ट अँड द वर्ल्ड नीड स्मार्ट ह्युमन्स. आपल्यासारखं हे असं रडकं आयुष्य त्याच्या वाटायला यावं असं नाही वाटत मला. एआयच्या जगात ताट मानेनं उभं राहिलं पाहिजे का? हे तो आपल्याकडेच बघ. आय नो वी आर नॉट द परफेक्ट कपल. किती मुद्दे पटत नाहीत आपले, 1000दा म्हणतो ते, पण म्हणून आपण सोडून नाही दिलं एकमेकांना. तू नाही आहेस कस्टमाइज, तू नाही आहेस परफेक्ट, तू सुंदर आहेस ग माझ्यासाठी. ते मी ह्याच खऱ्या जिवंत ह्युमन इच्छितावर तर प्रेम केलेलं. तुला कळत कसं नाहीये? असं होपलेससारखं वागू नकोस प्लीज. You know, hope is a good thing, probably the best thing, but it is dying. Hope is a good thing, probably the best thing, but it is dying now. It is dying now with me. Dying now with me. Huge stage on समोर गच्च भरलेलं ऑडिटोरियम आणि तिथे माझी मम्माला तिथे बघून मी खूप खुश झाले होते आणि मग मी डान्स करायला लागले.
निघून गेली. तिला वाटलं सगळे तिच्यावर असताय. मी ना त्या दिवशी संध्याकाळी घरी गेले. मग मला वाटलं मम्मा माझ्याशी बोलेल. मी तिच्याशी बोलायला प्रयत्न केला की You're my fault, my imperfection. त्याची माझी कॉपी मी तेव्हा ठरवलं या पुढचं सगळं आयुष्य मम्मासारखं होण्यात घालवायचं. रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने, मैंने तेरे लिए ही रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने, कुछ हसते. गाऊ नकोस रे, यापेक्षा आपण ओरिजिनल ऐकू. बर. मैंने तेरे गातोस. मैंने काय निर्झर, हे तुला माझ्या नावाचा अर्थ माहितीये का? माहितीये. ठीक. विशेष अर्थ असेल तर द्या एखादा लेक्चर. फार अवघड नाही. निर्झर म्हणजे जरा. आणि झरा कसा असतो? कसं? चूप.
आपल्या कैफात खळखळत झुळझुळत डोंगर टेकड्यांवरून निरंतर वाहणार, कधी निरर्थ तर कधी विलक्षण गर्भितार्थ असलेलं गाणं गात, कधी जमिनीच्या पोटात बुडूक न उमगणारा अवघड पण तितकाच सोपा एक खरंतर ना माणसाचं प्रेम हे नद्या समुद्रांवर जास्त असत, त्यांच्या अथांगतेवर असत. पण आपलं इवलस भवताल मंजुळत ठेवणारा हा झरा फार कोणी नाही बघत. हा, कधी डोंगर टेकड्या चढण्याचे थ्रिल्स करतानाच गाठ वेळ चालित असून नसणारा पण आपल्या जराशा अस्तित्वानेही भुरळ घालणार, खोडकर खट्ट्या, इम्परफेक्ट आणि अनसर्टन. मी ना असाच वाटायचं माझ्या आईला, अगदी असाच. म्हणून तिने माझं नाव ठेवलं निर्झर. तुझ्यासारखी आई सगळ्यांना मिळायला हवी. खरं सांगूनच टाकू का आज? काय? आय फील जेलस ऑफ यू. स्पीकिंग ऑफ आई, एवढ्या वर्षात मला विचारलं नाहीस हा मी माझा निर्णय का बदलला ते. मला मम्माचा कॉल आला होता. इट वॉज अनएक्सपेक्टेड अँड शॉकिंग ऍट अ टाइम. म्हणजे त्या दिवशी बोलली ना ती मी पाहिलेली अनुभवलेली मम्मा नव्हतीच, ती वेगळीच होती. आय डोंट नो व्हॉट मेड हर चेंज. पण तिला कुठून तरी कळलं वाटतं मी प्रेग्नेंट आहे ते. ती रडत होती, सॉरी म्हणत होती, प्रेग्नन्सीत काळजी घे म्हणाली. आणि तुझी ती सतत इन्स्टिंक्ट आणि स्पॉन्टॅनिटी सांगतोस ना ती मला तेव्हा कळली. आणि मला रिअलाइज झालं की जायला खरंच माणसं बदलतात रे, कधीही कसंही वागतात आणि त्यातच खरी मजा आहे. माझ्या मम्माचा हेट करता करता माझ्या मुलाला पण मला जसं जमलं नाही तसं बनवायला जात होते. वाचले. एक मिनिट, म्हणजे तू तुझा निर्णय तुझ्या आईची फिलॉसॉफी ऐकून बदललाय? हो. कसली नालायक आहेस तू. मला वाटलं आतापर्यंत माझं सगळं ऐकून तू तुझा निर्णय बदललाय. तुझं ऐकायला मी काही येडी नाहीये. चल. एवढं तुझ्या तर बाय द वे आपले ज्युनियर निर्झर कुठे आहे? तिथे त्या झाडावर चढली. अगं किती उंच चढलाय तो, पडेल तिथून. असू दे की, शिकू दे की त्याच्या पप्पासारखं पडायला धडपडायला. पुढेच पडला तर लागेल त्याला, डोकं फुटेल त्याचं. कोण म्हणतोस माणसानं स्पॉन्टेनियस असावं, खरं असावं? मग लहान मुलांना अट्रॅक्ट होत नाही. होतोय तू. मला सोड. अरे सोड.